अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी गेले काही दिवस बैठकांवर बैठका घेणारी महायुती अखेर तुटली. शिवसेना शिंदे गटाने युती अशक्य असल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय. आमच्या विद्यमान जागेवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी हक्क सांगितल्यामुळं आम्ही ती कुठली जागा सोडत नाही असं त्यांना स्पष्ट नकार दिला. आणि रात्री आम्ही उशिरापर्यंत त्या ठिकाणी आम्ही सगळे पदाधिकारी, गणेश कवडे असतील, भोरसाहेब असतील, संभाजी कदम, आम्ही सगळे त्या ठिकाणी, शेंडगे साहेब होते. आम्ही 5 ते 6 पदाधिकारी त्यांच्याबरोबर 3 ते 3:30 वाजेपर्यंत त्याच्यावर सगळ्या प्रभागावर चर्चा झाली. परंतु ते काय आमचे जे भाग आहेत, आमचे जे विद्यमान नगरसेवक आहे, त्याच्यावर ते आम्हाला पूर्णपणे ते काय प्रभाग देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते. त्यामुळं मग आम्ही ती अर्धवट सोडली आणि आलो. पण सकाळीपर्यंत आम्ही त्यांना थोडंसं फोन केला की काय करायचं भाऊ, तर ते म्हणे आम्ही तुम्हाला 3 वाजेपर्यंत सांगतो काय करायचं, आपण बसू, असं आम्हाला त्यांचं उत्तर आलं. 3 नंतर त्यांनी आमच्या संभाजी कदमच्या फोनवर त्या नितीन कुंकुलवाळचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं आमचं कुठलंही जमत नाही, तुम्ही तुमच्या स्वतंत्र निर्णय घेऊ शकता. म्हणून आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी आम्ही बोलवलं आणि अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही आम्ही स्वतंत्र शिवसेना या चिन्हावर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार, एवढंच मी बोलतो, थांबतो. कसं पाहता आम्हाला त्या ठिकाणी आपली किती जागेची मागणी होती, त्यांचं किती जागेचं प्रपोजल होतं आणि कशातून ही फिसकटली? ऐका, त्यांनी आमची 24 जागेची मागणी होती, जे आम्ही रास्त होते. आमचे 23 निवडून आले आणि सचिन जाधव एक, असे 24 जागेची रास्त आमची मागणी होती. परंतु 18 आणि 19 त्याच्यावर जर आम्हाला थांबवत असतील तर आम्ही पण त्या ठिकाणी कसं थांबायचं आणि कशा त्या जागा घ्यायच्या, यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली. आता किती जागेवर आपण उमेदवार उभे करणार आहे? आता आम्ही जे आम्हाला मुलाखती दिलेल्या आहेत त्याचे ते सगळे छाननी करणार आहे. त्याच्यात मेरिटवर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून काढून जितके होतील तेवढे जास्तीत जास्त. आज आम्हाला पक्षाने सकाळीच असं झाल्यानंतर आम्ही कळवल्यानंतर आम्हाला 50 AB फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. शिवसेनेत जे निर्णय होतात ते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री, यांच्या आदेशाने आणि यांच्या सूचनेवरूनच निर्णय होतात. ज्या पद्धतीने या ठिकाणी चर्चांचा गोंधळ बऱ्याच दिवसापासून चालू होता आणि युती टिकावी यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र जर त्या पद्धतीने, त्या गांभीर्याने जर आमच्या मित्र पक्षांनी तो विषय हाताळला नसेल तर शेवटी निवडणुकीला सामोरं जाणं हे आमचं काम आहे. आम्ही त्या तयारीत कायम असतो. शिवसेना ही लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने आम्हाला आमची अवहेलना झाली आणि आम्ही निर्णय घेतला की या ठिकाणी स्वबळावर पूर्ण ताकदीने अहिल्यानगरची महानगरपालिका निवडणूक आम्ही लढत आहोत. आणि शिवसेनेचा अहिल्यानगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती घ्या, विद्यमान महापौर, माजी महापौर या ठिकाणी अनिल शिंदे, इकडे संभाजी कदम, इकडे संजय शेंडगे, 3 माजी महापौर या ठिकाणी या निवडणुकीत आमच्या पक्षात प्रमुख नेते म्हणून कार्यरत आहेत. आणि 100% या निवडणुकीत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, ज्यांना या राज्याचा कोट्यावधी बहिणींचा लाडका भाऊ म्हणून या राज्यातील जनता बघते, त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरची निवडणूक शिवसेना जिंकेल. शिवसेनेचा भगवा अहिल्यानगर महानगरपालिकेवर फडकेल असा विश्वास आम्हाला आहे आणि त्या तयारीने आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत. आणि आज जो निर्णय झाला या संदर्भात वरिष्ठ पातळीवर काही आपण कळवलंय का? तसं वरिष्ठ पातळीवर काही आदेश आलाय? स्पष्ट आदेश आहेत. जिथे जिथे सन्मानजन्य जागा मिळतील, सन्मानजनक जागा मिळतील त्या ठिकाणी युती टिकवायचीच, याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. राज्यात सगळीकडे दिलेलं आहे. मात्र ज्या ठिकाणी आमच्या शिवसैनिकांना, सामान्य शिवसैनिकांना, कारण निवडणूक लढवणारे हे आमचे तसे सामान्य शिवसैनिकच आहेत, त्यांच्यावर अन्याय होईल अशी जर परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी मात्र आमचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रंगणात उतरण्यासाठी कायम तयार असतो. नाही, आमची तयारी, हे बघा, निर्णय घ्यायला उशीर नाही. शेवटी महायुती टिकली पाहिजे याच्यासाठी आम्ही तो वेळ दिलेला आहे. ठीक आहे, आमचा वेळेचा अपव्यय झाला असं तर आता जनतेलाही पटणार आहे आणि ती जनताच आम्हाला न्याय देणार आहे. जनताच आम्हाला
भरघोस मतदान करून आम्हाला न्याय देणार आहे. 8 दिवसापासून बैठका सुरू होत्या, कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीने शिंदे सेनेला खेळवलं असं. तशी परिस्थिती तर आता तुम्हीच सांगताय ना. नगर शहरातील जनता मतदारही आता म्हणायला लागलाय की या दोन्ही पक्षांनी, आमच्या मित्र पक्षांनी आम्हाला खेळवलंय. परंतु आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरं जाऊ आणि यशस्वी होऊ. धन्यवाद. जय महाराष्ट्र.